नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. मुख्यमंत्री फडणवीस आठवड्याभरात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर. आधी शहांना भेटले, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट. राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवार एकटेच चर्चा करायचे, भाजपच्या विश्वासाने विलिनीकरण होणार, हसन मुश्रीफांची माहिती. मंत्रालयात लाचखोरी प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी. रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 730.25 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी. कोकण रेल्वेच्या दुरुपदीकरणासह विलिनीकरणाची मागणी. रायगड जिल्हा वार्षिक योजनेसाठी 576 कोटींची मागणी. मुंबईतील फेरीवाल्यांची नोंद, परवाने, ओळखपत्रांची पडताळणी करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश. महसूल सुनावणीत डिजिटल क्रांती, महसूल विभागाचा मोठा निर्णय. कोथरूडमध्ये नामांकित शिक्षण संस्थेच्या आवारातून विद्यार्थ्याचा लॅपटॉप चोरी. कोरेगाव भीमा भागात परप्रांतीय तरुणाचा खून, ममता बॅनर्जी यांची भाषिक द्वेषातून खून झाल्याची टीका. मालाड पूर्वस्थितीत झोपू प्रकल्प रद्द, महापालिकेच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब. महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार. चिपळूणमध्ये ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाला सुरुवात. बेशिस्त वाहन चालकांना दणका, पुण्यात आरटीओ कडून 3600 वाहन परवाने निलंबित. जळगाव केळी पीक विमा घोटाळ्यात चोपड्यात सर्वाधिक 12,000 हेक्टरहून अधिक बोगस क्षेत्र. कोकण आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढणार, हवामान विभागाचा इशारा. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.